हॅलो फ्रेंड्स, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये वर्नर्स थेरी पाहिली होती. त्यात काय होतं की कॉम्प्लेक्स तयार झाल्याच्या नंतर बाहेर जे आयॉन असतात ते, सपोज हा एक कॉम्प्लेक्स आहे, या कॉम्प्लेक्समध्ये एक सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि लिगँड्स आहेत आणि बाहेर देखील आहेत, तर त्या लिगँडची रिप्लेसमेंट बाहेरील आयॉनसोबत होत होती. हे वर्नर्सने एक्सप्लेन केलं होतं. तर आज आपण पाहणार आहोत इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर का गरज पडली, तर पहिल्यांदा ही फर्स्ट थेरी आहे की काय रिझन होतं की कॉम्प्लेक्स कंपाऊंड का तयार झाला किंवा हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करण्याची गरज का पडली, हे पहिल्यांदा ह्या इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर या थेरीतून आपल्याला कळालं. तर बघा, डी ब्लॉकमध्ये जे इलेमेंट्स असतात ते कोणते असतात, ट्रान्झिशन इलेमेंट्स. तर हे डी ब्लॉक मधले इलेमेंट आहेत स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. हे जे इलेमेंट्स आहेत हे अनस्टेबल असतात. तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 18वा ग्रुप हा नोबेल गॅसेसचा असतो. त्याच्यात जे काही इलेमेंट्स असतात ते स्टेबल असतात, म्हणून त्यांना आपण नोबेल गॅस म्हणतो. तर या इलेमेंट्सला देखील वाटलं की आपण स्टेबल व्हायचंय. आपल्या सगळ्यांना वाटतं की मला क्लासमध्ये टॉपर व्हायचे, मला टॉपर व्हायचे, मला टॉपर व्हायचे. सगळ्यांना वाटतं की मला जास्त मार्क पडले पाहिजेत. तसंच या सगळ्याही इलेमेंट्सला काय वाटतं की मी स्वतः स्टेबल झालो पाहिजे. तर बघा, हा क्रिप्टॉन, याच्याकडे 36 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, तो स्टेबल आहे. पण हा आयर्न, याच्याकडे 26 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ह्याला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? आपण सांगितलं की क्रिप्टॉनकडे किती आहेत, 36 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. मग या आयर्नकडे 26 आहेत, म्हणजे याला स्टेबल होण्यासाठी 10 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. तर आपण लिगँड्स पाहिले, एका लिगँड्स मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. मग 10 इलेक्ट्रॉन पाहिजेत आपल्याला. म्हणजे किती लिगँड्स पाहिजेत, तर आपल्याला 5 लिगँड्सची गरज आहे. पण ते कसे असले पाहिजेत, मोनोडेंटेड. 5 मोनोडेंटेड लिगँड्स जर या आयर्नला भेटले तर हा आयर्न देखील काय होतो, स्टेबल होतो. तर बघा, एक एक्झाम्पल पाहूया. हा आयर्न आहे, आयर्नकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 26. यांना किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 10 इलेक्ट्रॉन्सची, म्हणजे 5 लिगँड. जर कार्बोनिलचे मी 5 मॉलिक्यूल घेतले, म्हणजे एकाकडे 2 इलेक्ट्रॉन, 5 मॉलिक्यूलकडे 10 इलेक्ट्रॉन्स झाले. कार्बोनिल हा एक कोणता लिगँड आहे, न्यूट्रल लिगँड आहे. तर या कार्बोनिलचे 5 घेतले, म्हणजे या आयर्नचे 26 इलेक्ट्रॉन्स यांच्याकडे प्रेझेंट होते आणि या कार्बोनिलचे 10 म्हणजेच 36 इलेक्ट्रॉन्स. तर हा कॉम्प्लेक्स स्टेबल झाला. अशा प्रकारे ह्या सगळ्या एलिमेंट्सला वाटतं की मी स्टेबल व्हावं आणि त्यांनी बाकीच्या एलिमेंट्स कडून इलेक्ट्रॉन घेऊन स्वतः काय होतात, स्टेबल होतात. त्यासाठी या कॉम्प्लेक्सची गरज पडते. तर तुम्हाला समजलं असेल की कॉम्प्लेक्स का तयार होतात. आधी आपण पाहिलं की वर्नर्स थेरीमध्ये काही कॉम्प्लेक्स तयार झाले होते. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण कॉम्प्लेक्स बद्दल, कंपाऊंड बद्दल माहिती घेतली. पण का होतात हे पाहिलं नव्हतं. तर का होतात, प्रत्येक सेंट्रल मेटल ॲटमला वाटतं की मी स्टेबल व्हावं आणि स्टेबल होण्यासाठी त्याच्याकडे जे इलेक्ट्रॉन्सची कमतरता असते ते काय करतो, त्या लिगँड्सच्या द्वारे स्वतः ऍक्सेप्ट करतो. लिगँड काय असतो, तर इलेक्ट्रॉन डोनर. जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्याला आपण लिगँड्स म्हणतो. तर त्या लिगँड्स जवळचे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून तो सेंट्रल मेटल ॲटम, तो कंपाऊंड स्टेबल होतो. यासाठी इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे काय की ह्या सेंट्रल मेटल ॲटमचा जो ॲटॉमिक नंबर आहे त्याच्यात लिगँड्स, आता हे 5 लिगँड्स म्हणजे किती, 10 इलेक्ट्रॉन्स, त्याच्यात ऍडिशन केल्याच्या नंतर जो 36 इलेक्ट्रॉन्स आले, हा झाला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. म्हणजे याचा रिअल ॲटॉमिक नंबर काय आहे, 26. पण त्यांनी लिगँड्स जवळचे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर त्यांचा ॲटॉमिक नंबर 36 झाला. म्हणजे हा काय झाला, EAN, म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. तर अशा प्रकारे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरची थेरी आहे. तर आपण एक्झाम्पल पाहूया, तुम्हाला आणखी लवकर समजेल.
तर बघा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ सेंट्रल मेटल ॲटम आफ्टर फॉर्मेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स. म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स तयार झाल्याच्या नंतर त्याच्यात त्या सेंट्रल मेटल ॲटमकडे किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याला काय म्हणायचं, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. म्हणजे आता जर एक्झाम्पल आपण पाहिलं, हा एक कॉम्प्लेक्स आहे आयर्नचा, सेंट्रल मेटल ॲटम आयर्न आहे आणि यांच्याकडे लिगँड्स 5 मोनोडेंटेड कार्बोनिल लिगँड्स आहेत. त्यावेळी याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काय झाला होता, 36 झाला होता, कारण की हा कॉम्प्लेक्स न्यूट्रल होता. तर बघा जर कॉम्प्लेक्सवर पॉझिटिव्ह चार्ज आला, सपोज या कॉम्प्लेक्सवर +2 चार्ज आहे, तर काय करायचं, म्हणजे ह्या आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट +2 होती, त्यावेळी काय आलं होतं, 36 इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आला होता. पण या आयर्नची जर ऑक्सिडेशन स्टेट +2 असेल, या ठिकाणी काय होती, 0 होती. पण +2 असेल तर जेव्हाही +2 असेल त्यावेळी पहिल्यांदा काय करायचं, बघायचं की आयर्नचा ॲटॉमिक नंबर काय आहे. आयर्नचा ॲटॉमिक नंबर 26 आणि त्याच्यावर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे त्याचा चार्ज काय झाला, +2. ज्यावेळी आयर्नवर त्या मेटलवर +2 चार्ज असेल त्यावेळी त्याच्या ॲटॉमिक नंबरमधून -2 करायचे. बघा ज्यावेळी +2 असेल तेव्हा -2 करायचे आणि ज्यावेळी -2 असतील तेव्हा +2 करायचे. म्हणजे मायनस असेल तर प्लस करायचं आणि प्लस असेल तर मायनस करायचं. तर आता याच्यावर +2 चार्ज आहे, मग 26 मधून 2 मायनस करायचे, किती येतात, 24. तर या आयर्नची ऑक्सिडेशन म्हणजे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, 24. या 24ला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, तर स्टेबल होण्यासाठी 36 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. जर 24 मध्ये किती मिसळल्यास 36 येतात. तर बघा जर आपण 24 मध्ये 12 इलेक्ट्रॉन ऍड केले तर 36 इलेक्ट्रॉन्स आपल्याला भेटतात. 12 इलेक्ट्रॉन, जर आपल्याला 10 इलेक्ट्रॉन पाहिजे होते त्यावेळी आपण काय केलं, 5 लिगँड्सचं ऍडिशन केलं. आता आपल्याला किती पाहिजे, 12 इलेक्ट्रॉन पाहिजेत, तर आपण 6 लिगँड्सचं ऍडिशन करू शकतो, 6 लिगँड. एका लिगँडकडे 2 इलेक्ट्रॉन असतात, आपल्याला किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, 12 पाहिजेत. म्हणजे 6 लिगँड आपण घेतले तर तो कॉम्प्लेक्स स्टेबल होऊ शकतो. तर एक्झाम्पल बघा, तर या आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +2. म्हणजे आपण 26 मधून -2 करायचे तेव्हा काय येतं, 24 येतं आणि त्या 24 मध्ये अमोनिया हा न्यूट्रल लिगँड आहे. तर त्या न्यूट्रल लिगँडचे 6 अमोनिया मॉलिक्यूल घेतले म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले, 12. तर ह्या 24 मध्ये आपण 12 ऍड केल्याच्या नंतर किती येतात, 36. म्हणजे हा देखील कंपाऊंड स्टेबल झाला, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचा रूल याने फॉलो केला. तर अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर आणखी मी एक्झाम्पल घेईल, तुम्हाला समजेल. त्यामुळे आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया. सगळ्यात पहिले काय करायचं, सेंट्रल मेटल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काढून घ्यायची. ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची तुम्हाला समजली असेल. मे बी 2-3 प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितली की ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची, तरी देखील या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगते. तर बघा हे पोटॅशियमचे 4 प्लस X, ज्या सेंट्रल मेटल ॲटमची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढायची त्याला आपण X कन्सिडर करायचं. त्यानंतर सायनाइड काय आहे, सायनाइडवर -1 चार्ज आहे. तर आपल्याकडे सायनाइडचे 6 मॉलिक्युल्स आहेत म्हणजे -6. या चार्जवर काही, या कॉम्प्लेक्सवर काही चार्ज आहे का, नाही, त्यामुळे 0. तर +4 -6 काय होतं, X = +2. म्हणजे या आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट काय आली, +2. पहिल्यांदा काय लिहून घ्यायचं, ॲटॉमिक नंबर ऑफ आयर्न. काय आहे आयर्नचा ॲटॉमिक नंबर, 26.
त्यानंतर लिहून घ्यायचं Fe+2. जर या ॲटॉमिक नंबरमधून आपण -2 केले तर किती येतात? 24 इलेक्ट्रॉन्स येतात. त्यानंतर डोनेटेड लिगँड किती आहेत? सायनाइडचे 6 मॉलिक्यूल घेतलेत आपण, म्हणजे 6 लिगँड्स आहेत. पण एका इलेक्ट्रॉनकडे एका सायनाइडच्या मॉलिक्यूलकडे 2 इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे 6 मॉलिक्यूलकडे किती झाले? 12. म्हणजे 6 × 2 = 12. एकाकडे 2 म्हणजे म्हणून आपण त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, तर 6 कडे किती येतात? 12. त्यानंतर काय करायचं? जो आपला इफेक्टिव्ह हा जो Fe+2 वर जेवढे इलेक्ट्रॉन्स आलेत ते 24 प्लस डोनेटेड लिगँड किती झाले? किती इलेक्ट्रॉन झाले? 12. तर +12 = 36. म्हणजे हा कंपाऊंड दिस कंपाऊंड फॉलोड EAN रूल. म्हणजे या रूलनुसार हा कंपाऊंड काय झाला? स्टेबल झाला. पण असेही काही कंपाऊंड आहेत हा रूल यूज करून देखील ते स्टेबल होत नाहीत. तर आपण तसंही एक्झाम्पल पाहूया, तर तुम्हाला परीक्षेत काहीच विचारणार नाहीत. अशा प्रकारे एखादं एक्झाम्पल देतील आणि त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काढा असा क्वेश्चन तुम्हाला विचारतील. त्यावेळी तुम्ही ही प्रोसेस यूज करून सगळं सॉल्व्ह करायचं. ज्यावेळी 36 इलेक्ट्रॉन्स येतात त्यावेळी हा रूल फॉलो झाला. म्हणजे 36 म्हणजे 36 नाही, जे नोबेल गॅसेस आहेत त्यांचे जे ॲटॉमिक नंबर 36 जे काही आहेत ते आले त्यानंतर म्हणजे हा मॉलिक्यूल स्टेबल झाला, हा कंपाऊंड स्टेबल झाला. जर असे आले तर तुम्ही काय लिहायचं? धिस कंपाऊंड फॉलोड EAN रूल. म्हणजे हा रूल फॉलो करून या कंपाऊंडनी हा रूल फॉलो केला. जर हा 36 न येता 35 किंवा 34 आला तर तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं धिस कंपाऊंड डज नॉट फॉलोड EAN रूल. म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक रूल याने फॉलो केला का? नाही. तर आपण तसंही एक एक्झाम्पल घेऊन पाहूया. हे एक्झाम्पल बघा. सगळ्यात पहिले काय करायचं? कोणता सेंट्रल मेटल आयटम आपल्याकडे प्रेझेंट आहे ते पाहायचं. तर इथे देखील काय आहे? आयर्न. आयर्नचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 26. त्याच्यानंतर काय करायचं? याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची. आता आपल्याकडे पोटॅशियमचे 3 मॉलिक्यूल आहेत म्हणून +3 प्लस x -6 = 0. तर +3 - 6x = काय येतं? +3 येतं. म्हणजे या सेंट्रल मेटल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काय झाली? +3. मग काय करायचं? या आयर्नला +3 करायचं. मी तुम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी प्लस येईल त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर मधून आपण -3 करायचे. पण या ठिकाणी जर Fe-3 आला असतं तर काय करायचं? त्या आयर्नचा जो ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे हा 26 आहे, तर या 26 मध्ये +3 करायचं. पण आपल्याकडे काय आहे? Fe+3 म्हणून आपण काय करायचं? 26 - 3 किती येतात? 23. त्यानंतर काय करायचं? किती लिगँड्स आहेत हे मोजून घ्यायचं. किती आहेत आपल्याकडे? सायनाइडचे 6 मॉलिक्यूल आहेत म्हणजे 6. तर एका मॉलिक्यूलकडे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 6 मॉलिक्यूलकडे किती झाले? 6 × 2 म्हणजे 12. म्हणजे 23 + 12 किती येतं? 35. बघा या आयर्नचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किती आला? 35 आला. म्हणजे हा रूल फॉलो झाला का? इथे स्टेबल झाला का? या इलेक्ट्रॉनला स्टेबल होण्यासाठी आणखी एका इलेक्ट्रॉनची, या मेटलला स्टेबल होण्यासाठी आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. 35 ला स्टेबल होतो का? नाही, 36 ला होतो. म्हणून खाली काय लिहायचं? धिस कंपाऊंड डज नॉट फॉलो EAN रूल. EAN म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. तर
याच्यातून तुम्ही कोणताही कॉम्प्लेक्स घ्या, त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर अशा प्रकारे काढायचा. काय करायचं, पहिल्यांदा त्याच्यात काय आहे बघायचं. इथे काय प्रेझेंट आहे, कॅटायन प्रेझेंट आहे. मग त्यांची जेवढे मॉलिक्यूल कॅटायनचे असतील त्याला आपण तसेच्या तसे घेतो. त्याच्यानंतर याचा ऑक्सिडेशन स्टेट काढायची. ऑक्सिडेशन स्टेट काढताना आपण याचे मॉलिक्यूल घेतो, सेंट्रल मेटल ॲटमला X कन्सिडर करतो. त्यानंतर इकडे कोणते लिगँड्स आहेत, त्याच्यावर काय चार्ज आहे ते आपण पाहतो. तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट आता काढता येत असेल तर याची ऑक्सिडेशन स्टेट काय आली, +3 आली. ह्याची +3 याचा अर्थ असा नाही की हे कॅटायन +3 आहेत म्हणजे 3 पोटॅशियमचे मॉलिक्यूल कॉम्प्लेक्सच्या बाहेर आहेत म्हणजे याचा ऑक्सिडेशन स्टेट +3 झाली असं नाही. तर तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट प्रत्येक वेळी काढा, याच्यावर डिपेंड नसते ऑक्सिडेशन स्टेट. तर ऑक्सिडेशन स्टेट काढल्याच्या नंतर आयर्नमध्ये जर +3 ऑक्सिडेशन स्टेट आली तर त्या ॲटॉमिक जो काही सेंट्रल मेटल ॲटमचा ॲटॉमिक नंबर आहे त्यामधून आपण -3 करायचे. पण जर ऑक्सिडेशन स्टेट -3 आली तर त्या सेंट्रल मेटल ॲटममध्ये आपण +3 करायचे. त्यानंतर त्याचा जो ॲटॉमिक नंबर येईल त्यानंतर बघायचं या कॉम्प्लेक्समध्ये किती लिगँड्स प्रेझेंट आहेत. इथे किती आहेत, 6. म्हणून आपण 6 ला 2 नी मल्टिप्लाय केलं. 2 नी का केलं, एका मॉलिक्यूलकडे एका लिगँडकडे 2 इलेक्ट्रॉन असतात. मग आपल्याकडे किती लिगँड्स आहेत, 6 आहेत. म्हणजे 6 इलेक्ट्रॉनकडे 12, 6 लिगँडकडे 12 इलेक्ट्रॉन झाले असं आपल्याला कळतं. म्हणजे एका लिगँडकडे 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे आपण 2 नी मल्टिप्लाय केलं. तर त्यानंतर काय करायचं, यांची ॲडिशन करायची, या दोघांची ॲडिशन करायची. त्यानंतर जो काही नंबर येतो तो झाला काय, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. जर इथे 36 आला असता तर हा कंपाऊंड स्टेबल झाला असता आणि त्याने EAN रूल फॉलो केला असता. पण इथे 35 आला. 35 आल्यामुळे दिस कंपाऊंड डज नॉट फॉलोड EAN रूल. म्हणजे या कंपाऊंडनी EAN रूल फॉलो केला का, नाही केला. तर तुम्ही असे खूप एक्झाम्पल घेऊ शकता. मी तुम्हाला आणखी 1-2 एक्झाम्पल घेऊन दाखवते, त्यामुळे तुम्हाला आणखी जास्त समजेल. एक्झाम्पल बघा, याचा आता काय करायचं, ऑक्सिडेशन स्टेट काढायचा. तर निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काय येते, 0. का 0 येते, कारण कार्बोनिल हा न्यूट्रल लिगँड आहे आणि या कॉम्प्लेक्सवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही. म्हणजे X + 0 = 0 म्हणजेच X = 0. तर या निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काय आली, 0 आली. तर निकेलचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 28. ज्यावेळी ऑक्सिडेशन स्टेट 0 येते त्यावेळी या निकेलमध्ये ॲडिशन पण होत नाही आणि ह्याच्यात ॲड होतात का मॉलिक्यूल, नाही. आणि याच्यातून कमी होतात का, मायनस होतात का, नाही. त्यामुळे निकेलचा ॲटॉमिक नंबर 28च राहतो. त्यानंतर बघायचं या कॉम्प्लेक्समध्ये किती लिगँड्स आहेत. तर बघा 4 लिगँड्स प्रेझेंट आहेत. कार्बोनिल देखील मोनोडेंटेड लिगँड आहे म्हणजे तो 2च इलेक्ट्रॉन डोनेट करतो. म्हणजे इथे किती झाले, 8 झाले. किती आहेत, 4 लिगँड्स आहेत. एका लिगँडकडे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 4 लिगँडकडे 8 इलेक्ट्रॉन. तर त्यानंतर आपण काय करतो, जो सेंट्रल मेटल ॲटम जवळचे इलेक्ट्रॉन आणि लिगँड जवळचे इलेक्ट्रॉन आपण काय करतो, 28 + 8 = 36. बघा 8 आणि 8 16 आणि हा इकडे 36. म्हणजे हा कंपाऊंड देखील काय झाला, स्टेबल झाला. म्हणजे या कंपाऊंडने देखील इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा रूल फॉलो केला. म्हणून धिस कंपाऊंड फॉलोड EAN रूल. 36 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे, क्रिप्टॉनचा. क्रिप्टॉन हा एक नोबेल गॅस आहे म्हणजे तो स्टेबल आहे. तर आपण आता या निकेलचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काय आला, 36. म्हणजे हा देखील काय झाला, स्टेबल झाला. कसा झाला, त्याने या कोबाल्ट कडून काय केले,
4 कोबाल्ट मॉलिक्यूल घेतले म्हणजे 8 इलेक्ट्रॉन घेतले. एका ह्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 4 लिगँडकडे 8 इलेक्ट्रॉन झाले. ते 8 इलेक्ट्रॉन स्वतः घेतले आणि स्वतःकडे 36 इलेक्ट्रॉन्स आणले. म्हणजे काय झाला, तो स्टेबल झाला. तर आपण आणखी एक एक्झाम्पल पाहूया. या कंपाऊंड मध्ये मर्क्युरी आहे. मर्क्युरीचा कोणता फॉर्म आहे, मर्क्युरिक फॉर्म आहे. जेव्हाही मर्क्युरिक फॉर्म मध्ये असते तेव्हा त्याचा ऑक्सिडेशन स्टेट काय असते, +2. पण जर Hg2 मर्क्युरस फॉर्म, जेव्हाही मर्क्युरस फॉर्म मध्ये असते तेव्हा त्याचा ऑक्सिडेशन स्टेट काय असते, +1. पण या ठिकाणी आपल्याकडे बघा मर्क्युरिक फॉर्म म्हणजे Hg. ज्यावेळी Hg दिसेल त्यावेळी समजून जायचं की त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय, +2 आहे. कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तो मर्क्युरिक फॉर्म मध्ये आहे. पण ज्या ठिकाणी तुम्हाला Hg2 असं दिसेल त्यावेळी ऑक्सिडेशन स्टेट काय असते, +1. आणि त्या ठिकाणी मर्क्युरस फॉर्म मध्ये, मर्क्युरी कोणत्या फॉर्म मध्ये असते, मर्क्युरस फॉर्म मध्ये असते. पण ज्या ठिकाणी Hg असतं तिथं मर्क्युरिक फॉर्म मध्ये असते. तर बघा या ठिकाणी मर्क्युरिक फॉर्म मध्ये आहे म्हणजे या कंपाऊंडचा ऑक्सिडेशन स्टेट काय, +2. आणि कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर काय आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट 27. आता बघा या कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +2 झाली या मर्क्युरीमुळे म्हणजे CO+2. तर 27 - 2 किती येतात, 25. तर बघा या 25, आता ह्या CO+2 कडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 25 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यानंतर यांच्यात लिगँड बघा HCN, जो लिगँड आहे त्याने किती इलेक्ट्रॉन डोनेट केले, 4 लिगँड्स आहेत म्हणजे 4 दोन्ही 8. तर 25 + 8 किती होतात, 33. म्हणजे हा कॉम्प्लेक्स स्टेबल झाला का, 33 इलेक्ट्रॉन्स आले. कॉम्प्लेक्स स्टेबल होण्यासाठी किती पाहिजे, 36 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. पण यांच्याकडे किती आहेत, 33 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे धिस कंपाऊंड does not follow EAN रूल. बघा हा कंपाऊंड EAN रूल फॉलो करतो का, नाही. याच्याकडे 33 इलेक्ट्रॉन आले. जर 36 आले असते तर आपण म्हणलो असू की धिस कंपाऊंड फॉलोड द EAN रूल. पण यांच्याकडे आले का, नाही. तर बघा फक्त इतकंच लक्षात ठेवा, ज्याही वेळी मर्क्युरिक फॉर्म मध्ये असते त्यावेळी त्याचा ऑक्सिडेशन स्टेट काय असते, +2 असते. पण ज्यावेळी मर्क्युरस फॉर्म मध्ये असते, बघा मर्क्युरस फॉर्म मध्ये असते त्यावेळी +1 ऑक्सिडेशन स्टेट असतो. तर एक सोपं लक्षात ठेवा, मर्क्युरिक फॉर्म म्हणजे Hg आणि ज्यावेळी Hg2 दिसेल त्यावेळी मर्क्युरस फॉर्म असतो. तर ह्याच आपलं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचं लेक्चर इथे संपलं. थँक्यू.